नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले आता आणि माझ्या अंघोळ वगैरे झाली आता आणि मी चालले आता स्वयंपाकाला घरात. तर आता आले मी किचन मध्ये. तर चला आधी किचन वाटा धुवून घेते स्वच्छ. रात्री स्वच्छ करून ठेवलेला असतो पण रातभर पाली ते फिरून जातात त्याच्यामुळं धुवून घेते. धुवून घेतलं आता. आता भाजी तयार करते आणि मग हे करायचं. तर काल गुरुवार होता, बाजार आणला काल. आमच्या कोरडवाडीतला बाजार असतो. तर इथं मिरच्या आणल्या, त्या पालकाची भाजी, भेंडी आणि इथं मोड आलेली मटकी आणली होती रात्री. तर चला ह्याची सरभरीत भाजी करू आणि मुलांना डब्याला पण करूया. लसूण सोलून घेतलंय. चला आता भाजीला फोडणी देऊन घेते. कांदा चांगला मस्त भाजून घेतला होता आणि आता त्यामध्ये मटकी टाकली. आता शिजते तोपर्यंत इकडं दुसऱ्या भाजी तयार करते. एक भाजी झाली आता सुक्की मटकीची, उसळ केली आणि इथं पातळ भाजीला फोडणी देऊन ठेवली शिजायला. आता पीठ मळून घेते. तर पीठ मळायच्या आधी राधाची वेणी घालायला जावं लागते, त्यामुळं वेणी घालायला चालली राधाची. आता दोन्ही भाजी शिजते तोपर्यंत घेतल्या. आता चपात्या करून घेते, मुलाला डब्याला उशीर होतोय. तर चला चपात्या लाटून घेऊया. झाला आता सगळा आणि आता भांडी वगैरे घासून घेते. आज घरातच भांडी घासणार आहे. बाहेर पाऊस चालू आहे, तुम्हाला दाखवते. इथं बाहेर पाऊस चालू आहे बारीक चिरचिर आणि कपडे धुवून झाली त्यातच. पावसाची रिमझिम चालू आहे. चला आता भांडी घासून घेते घरात. वर्षा गेली वैरण आणायला आता तिकडे. रोज काय बाहेर भांडी घासतो, आज जरा पाऊस बाहेर चालू चिरचिर, त्याच्यामुळं घरातच भांडी घासून घेते. भांडी घासून झाली आता सगळी. किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला आणि आता बागेत झाडून काढायचं घर आणि तर आता बेसिन चांगलं घासून घेतलं. आता इथं घेतली सगळी. आधी हॉलपासून सुरुवात केली. हॉल घेतला आधी झाडायला आणि मग परत किचन आणि बाकीच्या सगळ्या रूमात झाडून घेते पटापट.
आता आणि जेवण करायला बसले मी. जेवण करून घेऊया आता. 10 वाजले ते आता आणि घरची सगळी कामं आवरून आम्ही आता माळावर आलोय. आज जरा माळावरचं काम होतं मकातलं. तर चला सांगते तुम्हाला काय काम आहे ते. इकडं मग आपली छान उगवली इकडली एका तुकड्यातली तुम्हाला दाखवली होती. आणि आता गवत पण भरपूर उगवले आणि जरा मकतमध्ये आळी आली. ती आळी खायला लागली पानं सगळी. त्याच्यावरचं फवारणी घ्यायची आता आपल्याला. तर गवत पण उगवलं चांगलं. मग गवत दोन्ही सगळं सारखंच दिसायला लागले. त्याच्यामुळं आता ह्याला फवारून घ्यायचं आहे. इकडं बॅलरमध्ये औषध केले. आता आम्ही दोघीजणी बादल्याने नेऊन त्यांना पाणी देतो आहे. आणि ह्यांना पेट्रोलच्या पंपाने फवारायला चालू आहे. इकडचं झालं आहे फवारून आणि इकडचं फवारायचं राहिलं आहे आता. मका आपली चांगली उगवली होती पण जरा पावसामुळे पाणी जरा कमी पडलं. इकडे एका तुकड्याला चांगलं पडलं पाणी बोरचं आणि इकडं जरा कमी पडलं. त्यातल्या वरच्या 3 तुकडी केलेली ती एका तुकड्याला पाणी सोडलंच नाही, नुसतं पावसाच्या पाण्यावर आलेली. आणि आता चला पाणी नेऊन देऊया मला. आल्याच्या नंतर ना इथं मी एक साडीवरचा ब्लाऊज शिवायला घेतला होता. ब्लाऊज कटिंग केला आधी आणि मग नंतर शिवून घेतला. तर थोडंसं राहिलं आता फिटिंग करायची राहिली. तर ब्लाऊज आपला तयार झाला तर मला दाखवते आत्ताच. चांगली पायपिंग केली आहे. तर चला दाखवते फिटिंग केल्यावर. आता ब्लाऊज शिवून झाला आहे माझं सगळा. इथं पंचकोनी गळा काढला आहे. मस्त असं छानसं कळीचं लटकन केले. फिटिंग पण करून झालं आहे. त्याची कामं करून घेऊया. आता वाजले ते 4 आणि इथं आम्ही आज ऊसात आलो आहे खाली गवत काढायला. तर चला गवत काढून घेऊया आता. हे ऊसातलं मोठं झालेलं गवत काढून घ्यायचं आहे. भरपूर गवत झाले. इकडच्या 3 सऱ्या झाल्या त्या. गवत काढून झालं. 2 पेंडकी झाली गवताची. एक नेऊन टाकले मग आणि आता दुसरं बांधायचं चाललंय. सहा वाजले आता. गवत काढून झालं आता बांधून दिले आणि आम्ही आता घरी निघालोय. घरी आलो आता. शेळ्यांना वैरण टाकली. गुरांना पण वैरण टाकून पाणी धावलं आणि आता घरात स्वयंपाकाची तयारी करायची. पालकाची भाजी करायची. आज भाजी करायची. पालकाची भाजी नीट करून घेतली. पालकाची भाजी नीट करून घेतली आता. आणि इकडं लसूण आणि मिरची बारीक करून घेते. मिरची स्वच्छ धुवून घेते आधी आणि मग बारीक करते. हिरवी मिरची लसूण इथं बारीक करून घेतला. आता भाजी धुवून घेतली चांगली. आता चिरून घेते आणि शिजायला टाकते. हरभऱ्याच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकली भाजीमध्ये आणि आता थोडंसं पाणी टाकले. शिजून जास्त होतं. आता झाकून ठेवते याला शिजोस्तोपर्यंत. टाकले आणि इकडं चालू आहे ज्वारीच्या भाकरी करायला. किती मिनिटात? 6. लाईट नाही. बॅटरी लावून स्वयंपाक चालू आहे आमचा. किती मिनिटात लाईट येते आता? 6 मिनिटात. बर मग का 4 बघू दे. खरंच 4 मिनिटात येते आता लाईट. कर की बंद. आपण दोघं बघायला जात जाऊ.
तर आता इथं भाकरी करून झाले ते, भाजी शिजली आता छान. आता त्यातलं पाणी काढून टाकते आणि भाजी चांगली गरगटून घेते, मग फोडणी देते. भाजी चांगली आता हाटून घेतली, आता फोडणी देऊन घेते. इथं बारीक करून ठेवलं होतं आपण. तेल टाकलं, परत त्याच्यामध्ये जिरे टाकले. आता मिरची चांगली आता तळसून घेते. मिरची चांगली तळसली, आता त्यामध्ये हळद टाकून घेते. आता ही भाजी आपली बारीक केलेली ती टाकून घेते. घेऊ भाकरी करते ना मी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं शिजलेलं पाणी तेवढं टाकून घ्यायचं. त्याच्यात गरम पाणी करून टाकले आणि आता मीठ टाकून घेते. शेंगदाणे भाजून घेतलेत. आता ह्याला मोठे मोठे शेंगदाणे टाकायचे असतात. तर भाजीमध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकलंय. भाजी आपली तयार होईल आता 5 मिनिटात. संध्याकाळच्या जेवणामध्ये पालकाचा गरगटा. बाल्या जेवायला बसलाय. बाल्या कशी झाली भाजी सांगा खाऊन. तुला आवडते का भाजी? कशी झाली? छान झाली का? बर.